कल्याण डोंबिवली महापालिकेत महापौर कुणाचा बसणार? शिंदेंची शिवसेना ही डाव खेळतेय का? नगरसेवकांची पळवापळव सुरू आहे का? अशा चर्चांनी आता उधाण आलंय, कारण घडामोडीच तशा घडतायत। शिवसेना शिंदे गटाचे 53 नगरसेवक घेऊन खरं तर खासदार नरेश म्हस्के आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे हे कोकण भवन इथे दाखल झाले। आमदार राजेश मोरे त्यावेळी तिथे उपस्थित होते। राजेश मोरे यांच्यासह 53 नगरसेवक तिथे पोहोचले। ती बसनी म्हणजे ते बस तिथे आली आणि त्यानंतर खरं तर एकूणच सगळे पत्रकार वगैरे तिथल्या हालचालींनी वेग धरला आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक दाखल होण्याच्या आगेमागेच मनसेचे नगरसेवक, मनसेचे किती नगरसेवक आले तर 5 नगरसेवक निवडून आलेत, पण मनसेच्या राजू पाटलांसोबत 7 नगरसेवक होते। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ते 2 नगरसेवक कुणाचे? सगळं सांगते। खरं तर ही नगरसेवकांची पळवापळवी आहे का? कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्की काय चाललंय आणि नवी मुंबईतलं कोकण भवन हे आताचं तिथलं केंद्रबिंदू का ठरतंय, सगळं सांगणारे या व्हिडिओतून, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक ही खरं तर ठाकरे बंधूंनी एकत्र लढली आणि इकडे महायुतीत शिंदेंची शिवसेना आणि भाजपने एकत्र लढली, पण दोघांनाही सत्ता स्थापन करता आली नाहीये। सांगायचा मुद्दा हा की ठाकरे बंधूंचे तर म्हणजे अगदी बहुमताच्या जवळही नाहीत, त्यांनी 20चा आकडा सुद्धा ओलांडलेला नाहीये। ठाकरे बंधूंनी एकत्र जर त्यांचं गणित केलं तर म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 नगरसेवक निवडून आलेत, मनसेचे अवघे 5, हे यांचं संख्याबळ झालं। महायुती खरं तर एकट्या पक्षाचा महापौर करावा अशा परिस्थितीत नाहीये, त्यामुळे महायुतीत शिंदेंची शिवसेना असेल वा भाजप असेल त्यांना इतर मित्र पक्षांची किंवा इतर कुणाची तरी साथ घ्यावी लागणार आहे। आता कल्याण डोंबिवली महापालिकेचं जर समीकरण सांगायचं झालं तर कल्याण डोंबिवलीची महापालिकेची निवडणूक ही खरं तर भाजप असेल आणि शिंदेची शिवसेना असेल, दोन्हीकडून प्रतिष्ठेची करण्यात आली, कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण इथून येतात आणि दुसरा मुद्दा डॉक्टर श्रीकांत शिंदे हे कल्याण डोंबिवलीचे विद्यमान खासदार आहेत। दोघांनाही आपापल्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या जाव्यात असं वाटत होतं आणि खरं तर ज्यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक आणि ओव्हरऑल राज्यातल्या महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला, त्यावेळी महायुतीतल्या या दोन्ही पक्षांनी आधीच ठरवलं होतं की आपण एकमेकांच्या पक्षातले उमेदवार फोडायचे नाहीत। पण महापालिका निवडणुकीवेळी काय पाहायला मिळालं तर दोन्ही गोष्टी ज्या बैठकीत ठरल्या होत्या त्या ग्राउंड लेवलला बघायचं झालं तर मात्र त्याला हरताळ फासण्यात आला आणि मग खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना याची दखल घ्यावी लागली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे शिवसेना शिंदे गटाचे पक्षप्रमुख आहेत त्यांना आणि फडणवीसांना बसून मध्यस्थी करून खरं तर हे सगळं जे प्रचार काळात जी विरोधातला जो रोष होता तो खरं तर त्यांना आवरता घ्यावा लागला आणि त्यांना कार्यकर्त्यांना तशी समज द्यावी लागली। हे कधीचं मी राजकारण सांगते, कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी मतदानाआधी घडलेल्या या घडामोडी। आता त्याचे पडसाद काय होत आहेत की कल्याण डोंबिवली महापालिकेत खरं तर शिंदेंची शिवसेना असेल वा भाजप असेल, दोघांनाही स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार नाही, पण महायुतीचा महापौर होईल ही जी त्या दोन्ही पक्षांकडून घोषणा केली जाते ती मात्र खरं होणार किंवा ती सत्यात उतरू शकते, यात काही वाद नाही। खरा जो डाव आहे किंवा खरा जो गेम आहे ना तो इथे आहे की शिंदेंच्या शिवसेनेचा एक जो गट आहे त्यांचं असं म्हणणं आहे की महापौरपदी शिंदेंच्या शिवसेनेचा शिवसैनिक बसला पाहिजे, तर भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की कल्याण डोंबिवलीचं महापौरपद हे आपल्यालाच मिळालं पाहिजे। त्यामुळे आता मुद्दा हाच येतो, जर महायुतीचा महापौर झाला तर महापौरपदी बसणार कोण? त्यामुळे कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी कुणाला बसवायचं आहे, म्हणजे शिवसैनिकाला बसवायचं की भाजपच्या निष्ठावंत किंवा जो नगरसेवक निवडून आलाय त्याला ती संधी द्यायची, हे खरं तर आता पक्षश्रेष्ठी ठरवणार आहेत। पण त्या संदर्भातल्या घडामोडींनी आज वेग धरलाय। मी जसं आधी म्हटलं तसं बस पॉलिटिक्स, केबिन बैठक पॉलिटिक्स हे सगळं आपल्याला मागच्या काही 2-3 तासात पाहायला मिळालं। म्हणजे आधी 53 नगरसेवकांची शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची बस कोकण भवन इथं दाखल झाली। आमदार राजेश मोरे तिथे त्यांना घेऊन गेले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही गट स्थापनेसाठी आलो आहे, आम्हाला आमच्या अधिकृत 53 नगरसेवकांची नोंद अशी करायची आहे आणि त्यासाठी ते दाखल झाले। दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांच्या पाठोपाठ मनसेच्या 5 नगरसेवकांना घेऊन मनसेचे एकमेव माजी नगरसेवक
राजू पाटील तिथे पोहोचले आणि यावेळी त्यांच्यासोबत 2 नगरसेवक आणखी उपस्थित होते. हे नगरसेवक कोण होते? ठाकरेंच्या शिवसेनेचे होते आणि त्यांनी मनसेला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. तर ठाकरेंच्या 11 नगरसेवकांपैकी 4 नगरसेवक हे अजूनही नॉट रिचेबल आहेत किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही आहे अशी माहिती आहे. त्यामुळे आता खरं तर हे नगरसेवक नेमके कुठे गेलेत, ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका नेमकी काय असणार आहे, हे अजूनही प्रश्नोत्तर आहे. या प्रश्नावरती उद्धव ठाकरेंच्या 11 नगरसेवकांपैकी मी आधी म्हटलं तसं 4 नगरसेवकांनी त्यांची साथ सोडल्याची माहिती आहे. 4 नगरसेवक हे अजूनही कुणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत किंवा ते नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे आता 2 जणांनी तर थेट मनसेला साथ दिली आहे, कारण ते राजू पाटलांसोबत आणि मनसेच्या 5 नगरसेवकांसोबत दिसले. मनसेनं विभागीय आयुक्तांकडे आपल्या गटाची नोंदणी करताना त्यांच्यासोबतच या 2 नगरसेवकांची नोंद केल्याची माहिती आहे. त्यामुळे मनसेची संख्या जर आता सांगायची झाली तर ती 5 ने 7 नगरसेवक झाली. आता खरं तर ती अधिकृत आहे की नाही याबाबत आता मनसेचे नेते ज्यावेळेस प्रतिक्रिया देतील त्यावेळेस ते स्पष्ट होईल. त्यामुळे जर मनसेनं 7 नगरसेवकांसह शिंदेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तर शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर बसण्याची शक्यता दाट आहे आणि कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्गसुद्धा मोकळा होईल. कारण भाजपकडे नगरसेवकांची संख्या किती आहे? 50 आणि शिंदेंच्या शिवसेनेची नगरसेवकांची संख्या किती आहे? 53. 53 आणि 7 होतात 60 आणि महापौरपदी बसवण्यासाठीचा किंवा बहुमताचा आकडा सांगायचा झाला तर तो गरजेचा आहे, तो म्हणजे 62. कारण कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतले एकूण नगरसेवकांची संख्या 122 आणि बहुमताचा आकडा असणार आहे 62. त्यामुळे हे जे गणित आहे ना, हे गणित जुळणं महत्त्वाचं आहे. आणि इथे 2 पक्ष आहेत ज्यांच्यामध्ये खरं तर अंतर्गत स्पर्धा सुरू आहे. एक म्हणजे भाजप ज्यांच्याकडे 50 नगरसेवक आहेत आणि दुसरे म्हणजे शिंदेंची शिवसेना ज्यांच्याकडे 53 नगरसेवक आहेत आणि त्यांना आता 7 नगरसेवकांची म्हणजे त्यांना पाठिंबा मिळाल्याची माहिती आहे. पण अधिकृतरित्या सांगायचं झालं तर 5 मनसेचे नगरसेवक यांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे, कारण तशी घोषणा खुद्द डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. श्रीकांत शिंदेंसोबत कोण होतं तिथे कोकण भवन परिसरात? खासदार नरेश म्हस्के जे ठाण्याचे खासदार आहेत, कल्याण डोंबिवली महापालिका ज्यांच्या मतदारसंघात येते ते लोकसभेचे कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे होते आणि आमदार राजेश मोरे होते. त्यांनी ज्यावेळेस पाठिंब्याची घोषणा केली मनसेच्या त्यावेळी खरं तर मनसेचे जे माजी आमदार राहिलेत राजू पाटील यांचा म्हस्के आणि श्रीकांत शिंदेंसोबतचा फोटो खरं तर समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला आणि त्यांची एक बैठक झाल्याची सुद्धा चर्चा आहे. आणि त्या बैठकीतलंच पुढचं वास्तव असं आहे की त्यांनी म्हणजे मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला कल्याण डोंबिवलीत पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आता मुद्दा हाच येतो की हे सगळं जेव्हा केबिन पॉलिटिक्स झालं, बस पॉलिटिक्स झालं, त्यानंतर नेमकी श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया काय दिली? तर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय की आम्ही गटस्थापनेसाठी आलेल्या मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय. स्थिरतेसाठी जेवढे लोक सोबत येतील त्यांना सोबत घेऊन पुढे जाऊ. कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी राजू पाटील यांनी पाठिंबा दिलाय, ते माझे मित्रच आहेत. भाजपला बाजूला ठेवून आम्ही आमचा महापौर बसवू असं होणार नाही, असं खरं तर आज डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय. सत्ता स्थापनेत सगळेच एक झाले तर विकासाला मदत होईल, असं सुद्धा डॉक्टर श्रीकांत शिंदेंचं मत आहे. आता खरं तर कल्याण डोंबिवलीचं मी तुम्हाला आधी म्हणजे जर मनसे आणि शिवसेना म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांची आकडेवारी सांगितली, पण इतर पक्षांचा रोल काय तर तो खूप महत्त्वाचा रोल प्ले करू शकतात इतर पक्ष जर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं फारकत घेतली तर. म्हणजे जर असं त्यांचं ठरलं की इथे आपल्याला आपलाच महापौर बसवायचा आहे, हे जर भाजपनं ठरवलं तर समीकरण बदलू शकतं आणि तेच शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा ठरवलं तर समीकरण बदलू शकतं. कारण आत्ताच्या घडीला भाजपसोबत 50 हाच आकडा आहे म्हणजे जे त्यांचे अधिकृत नगरसेवक आहेत. पण शिंदेंच्या शिवसेनेसोबत सांगायचं झालं तर सध्याचा त्यांचा आकडा हा उजवा आहे आणि त्यांच्याकडे जवळपास 60 नगरसेवक आहेत. म्हणजे 53 स्वतः शिंदेंच्या शिवसेनेचे, ठाकरेंच्या शिवसेनेचे जे 11 नगरसेवक आलेले आहेत त्यातले 2 नगरसेवक ज्यांनी मनसेला पाठिंबा दिलाय किंवा जे मनसेच्या नगरसेवकांसोबत गटस्थापनेसाठी गेले होते आणि त्यांनी सुद्धा जर शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला असेल तर तो आकडा 60 होतो. मग 11 जणांपैकी जर दोघांनी पाठिंबा दिला असेल तर 9 नगरसेवक हे ठाकरेंच्या शिवसेनेकडे उरतात आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडे 9 नगरसेवक उरतात. यातले 4 जण हे म्हणजे आपल्याकडे जी आधी माहिती आली होती त्यानुसार ते मनसेच्या संपर्कात होते
जर ते त्या 4 पैकी 2 जण तेच मनसेचे असतील तर पुन्हा यांचा आकडा 9 हा कायम राहतो आणि मग काँग्रेसचे 2, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 1 म्हणजे 9 3 12 नगरसेवक हे असे राहतील जे निर्णायक भूमिका बजावू शकतात। त्यामुळे भाजपला जर सत्ता स्थापन करायची असेल आणि जर शिंदेंच्या शिवसेनेसोबत त्यांचं जुळलं नाही तर हे 12 नगरसेवक आणि भाजप मिळून सुद्धा सत्ता स्थापन करू शकतात। तर अवघ्या 2-3 नगरसेवकांच्या या ज्या आकड्याच्या फरकाने ते शिंदेंच्या शिवसेनेच्या महापौर पदाचं स्वप्न भंग होऊ शकतं। त्यामुळे खरं तर गमक हेच आहे की कल्याण डोंबिवली महापौर पदाच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना एकत्र राहणार असतील तर यात राजकारण वेगळं होण्याची शक्यता नाही आहे। पण कल्याण डोंबिवलीत एकूणच विरोधक नाही अशी परिस्थिती सध्या तरी दिसते, कारण विरोधकांचा आकडा हा 20च्या पुढे सुद्धा जात नाही आहे। म्हणजे 122 एकूण जागा आहेत आणि जे महायुतीतले 2 महत्त्वाचे पक्ष आहेत, शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांचे दोघांचे मिळून 103 नगरसेवक निवडून आलेले आहेत। त्यामुळे 122 नगरसेवकांपैकी 103चा आकडा हा महायुतीचा आहे आणि अवघ्या 19 जागा ज्या आहेत त्या इतर पक्षांकडे आहेत। 11 जागा या ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहेत। इतर पक्षांबाबत सांगायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 1 नगरसेवक आहे, काँग्रेसचे 2 आहेत आणि मनसेचे 5 आहेत। त्यामुळे आता खरं तर कल्याण डोंबिवलीचा महापौर कोण होणार आणि नगरसेवकांची पळवापळव होतीये का, खरं तर याविषयी ज्यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे जे आमदार आहेत राजेश मोरे हे ज्यावेळी खरं तर नगरसेवकांना घेऊन तिथे पोहोचले, त्या म्हणजे पत्रकारांनी ज्यावेळी त्यांना याबाबत प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी असं स्पष्ट म्हटलं की आम्ही इथे फक्त नगरसेवकांची नोंद करायला आलोय, नगरसेवकांच्या पळवापळवीबाबत जे कुणी आरोप करत असतील त्यांनाच त्याबाबत माहिती असेल, आम्हाला तरी याबाबत कल्पना नाही। ज्यावेळी पत्रकारांनी पुढचा प्रश्न विचारला की ठाकरेंच्या शिवसेनेतले कुणी नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत का, तर त्यांनी त्यावेळी स्पष्ट उत्तर दिले नाही। पण जरी आमदाराच्या संपर्कात नसले तरी डॉक्टर श्रीकांत शिंदे हे खरं तर कल्याण डोंबिवलीचं नेतृत्व करतात आणि त्यांच्या संपर्कात कुणी असेल आणि ठाकरेंच्या शिवसेनेतले काही नगरसेवक असतील ज्यांना खरं तर सत्तेतही जायचं असेल आणि ते जर शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेले तर खरं तर कल्याण डोंबिवलीचं ठाकरेंसाठीचं हे चित्र खूप बदलू शकतं आणि ठाकरेंसाठी हा मोठा धक्का असू शकतो। त्यामुळे खरं तर कल्याण डोंबिवलीचं हे राजकारण ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे का, याला 2 कारणं आहेत अशी चर्चा करण्यामागचं। एक म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे जे 11 नगरसेवक निवडून आले त्यांच्यासोबत पक्षाचा आता संपर्क कसा आहे आणि पक्षाचं तिथे कम्युनिकेशन कसं आहे हा पहिला मुद्दा येतो। दुसरा मुद्दा हाच येतो की मनसेचे जसे 5 नगरसेवक निवडून आले तर मनसेचे माजी आमदार राजू पाटील हे इमिजिएटली गटस्थापनेसाठी कोकण भवनात दाखल झाले, मग ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांनी तसं का केलं नाही? ठाकरेंच्या शिवसेनेच्या 11 नगरसेवकांबाबत ठाकरेंच्या शिवसेनेची नेमकी भूमिका काय असणार आहे आणि मनसेनं घेतलेल्या भूमिकेबाबत ठाकरेंच्या शिवसेनेची काय भूमिका आहे, याबाबतचं उत्तर आपल्याला खरं तर त्या पक्षाचे नेते ज्यावेळेस खरं तर उघडपणे माध्यमांसमोर येतील, प्रतिक्रिया देतील त्यावेळेस कळणार आहे। तरी आपल्याला या संपूर्ण नगरसेवकांच्या सोकॉल्ड पळवापळवीच्या केबिन पॉलिटिक्स, बस पॉलिटिक्स विषयी आपली मतं आणि कल्याण डोंबिवलीत कुणाचा महापौर बसेल, महायुतीचा बसेल की शिंदेंच्या शिवसेनेचा बसेल की भाजपचा बसेल, आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।